नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे. आता तुम्ही ज्या महिन्याची ज्या हप्त्याची वाट पाहत होते त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट आज आलेली आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण अजित पवार यांनी लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी गुड न्यूज आणलेली आहे. पुढील हप्त्याबाबत एक मोठी घोषणा इथे करण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओत अजितदादा हे काय म्हणले हे आपण बघणार आहोत. तर कृपया करून या व्हिडिओला तुम्ही पूर्ण नक्की बघा. तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बघा, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. मित्रांनो बघा, एक अधिवेशन असतं पावसाळी अधिवेशन. त्या पावसाळी अधिवेशनमध्ये एक महत्त्वाची बैठक इथे झाली होती. त्या पत्रकार परिषदमध्ये एक बैठक झाली. त्यात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनात सादर होणाऱ्या प्रत्येक विधेयकावर सखोल चर्चा व्हावी. कोणतीही विधेयक चर्चेशिवाय मंजुरी होऊ नये अशी शासनाची भूमिका राहील. मित्रांनो बघा, या अधिवेशनात सर्व जे काही चर्चा केली जाते यावर अंमलबजावणी ही केली जात असते. या अधिवेशनात चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येत असतो. तर बघा मित्रांनो, बघा आता विधिमंडळ सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल आणि सभागृहाच्या एकही मिनिट वाया जाणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल. मित्रांनो, हे जे वाक्य आहे हे आपल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आहे. यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही तुमच्या जे समस्या आहे हे तुम्ही आपल्या विधिमंडळामध्ये मांडू शकता. मित्रांनो बघा, मतदारसंघातील जे काही प्रश्न आहे हे मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल असं आपल्या अजित पवार साहेबांनी म्हटलेलं आहे. व यातच आपण आपल्या लाडक्या बहिणीचा प्रश्नसुद्धा मांडला होता. त्याचं उत्तर हे आपल्याला काय मिळालं हे आपण आता बघूया. बघा, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. मित्रांनो बघा, या परिषदात पत्रकार परिषदेला अजित पवार यांनी संबोधित केलं होतं. तर बघा, लाडक्या बहिणीचा जो प्रश्न आहे की पुढील हप्ता संदर्भात अजित पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे. बघा, लाडक्या बहिणीचा हा प्रश्न पत्रकार परिषदेत मांडण्यात आला होता व यावर अजित पवार यांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण इथं बघून घेऊया. बघा, उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बघा, उद्यापासून 3 आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणाऱ्या पुरवणी मागण्यांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून उद्या त्या सभागृहात सादर केल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली. मित्रांनो बघा, उपमुख्यमंत्री पवार साहेबांना काय म्हटलंय की जे उद्या 3 आठवड्यात, आता पुढचा जो महिना आहे या महिन्यातला जे 3 आठवडा आहे पावसाळी अधिवेशनात सादर होणाऱ्या जे पुरवणी मागण्या आहेत ते सर्व इथे त्यांना आम्ही देऊया, मंजुरी देऊया असं त्यांनी सांगितलं असून उद्या त्या सभागृहात सादर केल्या जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. यावेळी आपण लाडक्या बहिणीबद्दल बघा, लाडक्या बहिणीच्या पुढील हप्ता संदर्भात देखील त्यांनी घोषणा केली आणि सांगितलंय की जे महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडक्या बहिणी योजना जे राबवली जात आहे या लाडक्या बहिणीकरिता पुढील हप्त्यासाठी 3600 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून मित्रांनो बघा, खूप मोठी ही खुशखबर आहे की 3600 कोटीचा इथे निधी मंजूर झालेला आहे व आता निधी वाटपसुद्धा होणार आहे. उद्यापासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद बोलताना सांगितलेले आहे. मित्रांनो बघा, निधी इथे मंजूर झालेला आहे. आता लवकरच तुमच्या खात्यात लाडक्या बहिणीचे 1500 रुपये येणार आहे. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणींना हप्ता नेमका आता कधी मिळेल याबद्दल त्यांनी सांगितलं की दर महिन्यात सणासुदीचा मुहूर्त साधून पैसे जमा केले जाण्याचा पायंडा पडला आहे. यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे बघा मित्रांनो, एक तारीख इथे देण्यात आलेली आहे. आषाढी एकादशी म्हणजे 6 जुलै रोजी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता इथे वर्तवली जात आहे. मित्रांनो बघा, 6 जुलै रोजी सर्वात मोठी ही बातमी आहे. 6 जुलै रोजी तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे इथे येणार आहे. कारण या दिवशी बघा आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे 6 जुलै रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात ही पैसे जमा करण्यात येण्याची इथे शक्यता आहे. मित्रांनो बघा, या अधिवेशनमध्ये आपल्या पवार साहेबांनी म्हटलेलं आहे की 6 जुलैच्या दरम्यान हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे. तर इथे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. बघा, या व्हिडिओला तुम्ही लवकरात लवकर आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. त्यांनासुद्धा माहिती पडेल की पैशाबद्दल ही सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहिणाबद्दल. तर काही जर अडचण असते तर मला तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.